यांना सूत्रांनी माहिती दिली आहे का अजितदादांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे, 2 दिवसात त्याच्यावर निर्णय होईल? मला वाटतं की करोना मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काही संबंध नाही, परंतु करोना मुंडे यांना जरी माहिती मिळाली असेल तर त्याबद्दल काय मला माहीत नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर केल्याची सगळी माहिती CIDला मिळालेली आहे, SITला मिळालेली आहे आणि त्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे. परंतु मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिक कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये जवळचा संबंध होता, पण या कुणाशी काही त्यांचा संबंध नसल्याची कसलेही पुरावे तिथे अजिबात नाही. तरी अनेक वेळेपासून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी मोठ्या प्रमाणात होती आहे. मला असं वाटतं की अजितदादांनी त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नीतिमत्तेवर आधारित मंत्रिपद काय फार मोठं नाही आहे आणि कुणाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही. पण जो आरोपी आहे तो आरोपी मात्र त्यांचा फार जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे, पण त्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला पाहिजे. आपल्या ज्या केंद्रीय राज्यमंत्री सहकारी रक्षा खडसे त्यांच्या छेड झाली. मला असं वाटतं की रक्षा खडसे जे आहे ते आदरणीय असणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत, तिसऱ्यांदा त्या लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने छेड काढण्याचा कोणी प्रयत्न केला असतील त्यांच्या मुलीची बाब आहे. मुलीची छेड करण्यात आली. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अत्याचाराचे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. पुण्यामध्ये सुद्धा घटना घडलेली आहे, अत्यंत दुर्दैवी आहे, आरोपीला पकडलेला आहे. पण अशा घटना घडू नयेत यासाठी समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे, गावागावांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने मेंटली तिथून काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. अशा घटना घडल्यानंतर विरोधकांनी राजकारण न करता अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि रक्षा खडसेच्या मुलीची छेड काढणं ही अत्यंत अयोग्य बाब आहे, चुकीची बाब आहे. अशी रक्षा खडसेची मुलगी असेल किंवा आणि कोणाची मुलगी असेल, कोणाची छेड करता कामा नये अशी आमची भूमिका आहे.